अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आलेत एका महिलेमुळे. आता तुम्ही म्हणाल 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी अडचणीत आल्याचं आम्ही ऐकलंय. ते खरंच आहे. पण या घोटाळ्याची खरी सुरुवात झाली शीतल तेजवानी नावाच्या महिलेपासून. बरं इतकंच नाही तर असे एक एक कारनामे करून ती आता फरार सुद्धा झालेली आहे. काय आहे या महिलेचा पार्थ पवारांशी संबंध आणि कशा पद्धतीने तिच्यामुळे पार्थ पवार या घोटाळ्यात अडकले? कोण आहे ही जमीन घोटाळ्याची मास्टर माइंड शीतल तेजवानी? पाहूया. नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शीतल तेजवानी पिंपरीची राहणारी आहे. शीतल तेजवानी आणि तिचा नवरा सागर सूर्यवंशी यांच्या विरोधात याआधी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानीच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. शीतल तेजवानीच्या विरोधात सीआयडी आणि ईडी कडून सुद्धा याआधी कारवाई केली गेली आहे. शीतल तेजवानीला सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटक सुद्धा झाली होती. तर शीतल तेजवानीच्या विरोधात याआधी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सुद्धा 2 गुन्हे दाखले आणि आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये जमीन फसवणूक केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला अडचणीत आणणाऱ्या याच शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलेला आहे. शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी या दोघांनी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील दी सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक मधून जवळपास 41 कोटी रुपयांचं बनावट कर्ज घेतलं होतं. महागड्या गाड्या आणि लॉन टाकण्याच्या नावावरती दी सेवा विकास बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून 41 कोटी रुपयांचं कर्ज शीतल तेजवानी आणि तिच्या पतीनं घेतलं आणि बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणात शीतल तेजवानी आणि तिच्या पती सागर सूर्यवंशी या दोघांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून शीतल तेजवानी फरार आहे. बावधन पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. तर शीतलनं जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या फुल मुखत्यार या पत्रासाठी जो पत्ता वापरला होता त्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळ आहे आणि म्हणूनच बावधन पोलिसांसमोर आता शीतलचा शोध घेण्याचं आव्हान आहे. तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? पार्थ पवार ज्या घोटाळ्यामुळे अडचणीत आले त्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही काय विचार करता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा साम टीव्ही.